नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या 2 बॉर्डर रांगोळ्या. तर खूप सोप्या आहेत ह्या रांगोळ्या. जे नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना रांगोळी अजिबात येत नाही त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या नक्कीच काढता येतील. आता पहिली जी रांगोळी आहे त्यामध्ये मी एक पानांच्या आकाराची मालिका काढून घेतलेली आहे. बघा, सरळ रेषेमध्ये पानं काढलेली आहेत. आता इथे मी 4च पानं काढलेली आहेत. तुम्ही ही मालिका तुमचे जसं दरवाजाचं अंतर असेल त्याप्रमाणे पुढे वाढवू शकता. अगदी सोपं आहे. बघा, पानांचे आकार द्यायचे आहेत आपल्याला. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. तर मी या पानांचे आकार काढून घेतलेले आहेत. आता आपण ह्या पानांच्या मध्ये फुलंसुद्धा काढणार आहोत. म्हणजे डॉट देऊन फुलं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. आता इथे मी 3-3 पाकळ्यांचीच फुलं काढलेली आहेत. बघा, 3-3 डॉट देऊन मी फुलं काढून घेतलेली आहेत. त्याला काडीच्या साहाय्याने मी आकार देऊन घेतला आहे. बघा, फुलांना व्यवस्थित आतल्या बाजूला ती जे डॉट आहेत ते ओढून घ्यायचे आहेत आणि फुलांच्या खालच्या बाजूला एक पिवळा डॉट दिलेला आहे. आता जी पानं काढलेली आहेत त्यामध्ये सुद्धा आपण कलर भरून घेणार आहोत. तर बघा, मी पोपटी कलर तिथे भरून घेतलेला आहे. आता व्हिडिओ मी स्लो ठेवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला कळावं रांगोळी कशी काढलेली आहे. बघा, मी कलर भरून घेतलेला आहे पोपटी कलरमध्ये. आता आपण खालच्या बाजूने पानं काढणार आहोत. तर बघा, मी छोटा एक देठ काढून घेतला आणि त्याला आपण एक पान काढून घेणार आहोत. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी झटपट होते. पानांचा आकार मी काडीने देऊन घेतलेला आहे. वरती आपण एक गुलाबी रंगाने डॉट देऊन घेतला, त्यामुळे एक उठाव आलेला आहे रांगोळीला. आता मध्ये सुद्धा पानांच्या शिरा मी काढून घेतल्या. तर ह्या व्हिडिओमध्ये मी 2 रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. बघा, ही पहिली जी रांगोळी आहे ती खूप सोपी आहे. दुसरी ही रांगोळी सोपी आहे, तुम्हाला नक्कीच काढता येतील. तुम्हाला मी 2 रांगोळ्या दाखवल्या आहेत, त्यामुळे कोणतीही एक रांगोळी तुम्ही यातून काढू शकता. तर बाजूने पण मी फुलं काढून घेतलेले आहेत. बघा, सुंदर दिसते की नाही. फायनल लुकसुद्धा खूप छान दिसतो रांगोळीचा. आता पुढच्या रांगोळीमध्ये बघा, बरोबर दरवाजाच्या मधोमध आपण एक डॉट काढून घ्यायचा आहे आणि तिथे मी एक पानांचेच आकार काढलेले आहेत. बघा, दोन्ही बाजूने. त्याला आपण एक मोरपिसाचा लूक देणार आहोत. तर दोन्ही बाजूने मी एक मोराचे आकार काढून घेतलेत. बघा, दोन्ही बाजूने सारखेच मोराचे आकार आपल्याला काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित बोटाने मी आकार देऊन घेतलेला आहे. आणि जो आपण पानांचा आकार काढला त्यामध्ये मी पोपटी रंग भरून घेतलेला आहे. आता वरती मी एक जांभळ्या रंगाने फूल काढले. बघा, फूल काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे सोपी आहे. डॉट काढून आतमध्ये काडीच्या साहाय्याने ते डॉट ओढून घेतले आणि मध्ये रंग भरून घेतला. आता थोडीशी व्हाईट कलरने मी याला बॉर्डर देऊन घेतलेली आहे. त्यामुळे काय झालं की एक उठाव आलेला आहे बघा त्या फुलाला आणि उठून दिसते. मध्ये सुद्धा थोडासा गुलाबी रंग भरून घेतला. आता आपण जी पानं काढली त्याला आपण एक मोरपिसाचा लूक देणार आहोत. बघा, काडीच्या मदतीने मी थोडेसे बाहेरच्या बाजूने ते ओढून घेतलं आहे आणि मध्ये ऑरेंज डॉट देऊन चमच्याच्या साहाय्याने चपटा आकार देऊन थोडासा निळा रंग त्यावरती टाकून घेतला. आता खालच्या बाजूने सुद्धा मी एक छोटंसं फूल काढून घेतलं. बघा, लाल रंगाचं. ते पण डॉट देऊनच नेहमीप्रमाणे सोप्या पद्धतीने काढलेलं आहे. मध्ये निळा रंग मी भरून घेतला. आता ह्या जो मोराचा आकार काढला तिथे आपण पानं काढणार आहोत. तर नेहमीप्रमाणे पानं काढण्याची पद्धत पण सोपी आहे. बघा, काडीच्या मदतीने पण आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये थोड्याशा कळ्यासुद्धा मी काढणार आहे. त्यामुळे काय होईल की जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा, तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की तुम्ही काढून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांचं नक्कीच स्वागत करेल. आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राहा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.